नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण रव्यापासून दोन वेगवेगळ्या मस्त अशा नाश्त्याच्या रेसिपीज बनवतोय। याबरोबरच वेगळी अशी लसणाची चटणी बनवतोय जी आपल्या दोन्हीही रेसिपीज बरोबर खूप मस्त लागेल। चला तर लगेच बनवायला सुरुवात करूया। बनवूया पहिली रेसिपी। सगळ्यात आधी एक वाटण तयार करूया। तर इथे एक मध्यम आकाराचा कांदा मोठा चिरून घेतलाय, मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचा आहे। यानंतर एक मध्यम आकाराचा बटाटा मी इथे सोलून घेतला होता, कच्चा बटाटा आहे तो घातलाय। यानंतर 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं आलं, अर्धा चमचा जिरं घातलं आणि 2 हिरव्या मिरच्या घातल्यात। पाणी न घालता याची मी पेस्ट करून घेतली। तर ही पेस्ट आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते सुद्धा इथे मी काढून घेतलं। आता इथे मी 1 कप रवा घेतलाय। यानंतर यामध्ये जेवढा आपण रवा घेतला तेवढंच पाणी घालायचं आहे, म्हणजे 1 कप पाणी घातलं आहे। मिक्स करून घेऊया। सगळं व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यावरती झाकण ठेवलं आहे आणि हे 10 मिनटं असंच बाजूला ठेवून द्यायचं आहे। इथे 10 मिनटं झालेत। यामध्ये जो रवा आहे तो छान फुलला आहे, आधीपेक्षा हे घट्ट झालं आहे। आता इथे मी गॅसवरती एक पॅन गरम करत ठेवला आहे। यामध्ये हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। सतत हे असं ढवळत आपल्याला परतून घ्यायचं आहे। पहा, याचा असा गोळा झाला की आपल्याला काढून घ्यायचं आहे हे, आणि आता हे कोमट करून घ्यायचं आहे। पूर्ण थंड करायचं नाही आहे, हाताला सहन होईल इतपत हे कोमट करून घेतलं आहे। यानंतर यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला लाल तिखट घालायचं आहे। यामध्ये आपण हिरवी मिरचीसुद्धा घातली आहे, त्यामुळे तिखट तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करा। अर्धा चमचा इथे मी चाट मसाला घातला, चवीप्रमाणे मीठसुद्धा घातलं आहे, पाव चमचा हळद घातली आहे, पाव चमचा ओवा घातला। यानंतर भरपूर कोथिंबीर घालायची आहे आणि आता हे आपल्याला मळून घ्यायचं आहे। हे असं व्यवस्थित सगळं एकजीव करून घेतलं। आता याच्या टिक्क्या बनवायच्या आहेत। अशा याच्या टिक्क्या तयार करून घेतल्यात। आता या टिक्क्या आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत। तर इथे मी पॅन गरम करत ठेवला, यामध्ये 2 ते 3 मोठे चमचे तेल घातलंय। यावरती या टिक्क्या घालायच्या आहेत। घरी असलेल्या साहित्यामध्ये तयार होणारी अगदी मस्त चटपटीत अशी रेसिपी आहे, चवीला खूपच छान लागते। या टिक्क्या आता दोन्ही बाजूने छान अशा क्रिस्पी होईपर्यंत, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्यायचे आहेत। इथे पहा, टिक्की तयार झाली आहे, काढून घेऊया। सगळ्या टिक्क्या इथे मी आता काढून घेते। संध्याकाळच्या वेळेत जर काहीतरी चटपटीत तुम्हाला खायचं असेल तर अशा टिक्क्या तुम्ही बनवू शकता। इथे मी तुम्हाला एक टिक्की तोडून दाखवते। वरून क्रिस्पी आणि आतून सॉफ्ट अशा या टिक्क्या चवीला खूपच छान लागतात। यामध्ये बटाटा आहे, त्यामुळे मुलांनासुद्धा या आवडतील। तर ही होती आपली रव्यापासूनची पहिली झटपट तयार होणारी नाश्त्याची रेसिपी। चला तर आता बनवूया दुसरी रेसिपी। इथे मी पाऊण कप दही घेतलंय। यानंतर दह्याच्याच कपामध्ये इथे मी पाऊण कप पाणी घेतलंय। यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। दही आणि पाणी छान असं एकत्र करून घेतल्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा मीठ घातलं। तर हे आपलं ताक तयार झालं आहे। तुमच्याकडे जर दही नसेल, ताक असेल, तर इथे तुम्ही 1.5 कप ताकसुद्धा घेऊ शकता। यानंतर यामध्ये
1 कप रवा घालायचा आहे। इथे बारीक रवा घ्यायचा आहे। बारीक रवा जर नसेल तर जाड रवा मिक्सरला फिरवून वापरला तरी चालेल। तर इथे आतापर्यंत आपण पाऊण कप दही, पाऊण कप पाणी आणि 1 कप रवा असं साहित्य घेतलं आहे। त्याबरोबर चवीप्रमाणे मीठसुद्धा घातलं आहे। सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे। आता याच्यावरती झाकण ठेवायचं आहे। 10 मिनटं हे असं झाकून ठेवूया। तोपर्यंत मस्त अशी लसणाची चटणी बनवूया, जी आपल्या दोन्ही रेसिपीज बरोबर खूप मस्त लागेल। तर इथे मी 2 मोठे चमचे भाजलेले शेंगदाणे घेतले, सोलून घेतलेत। यानंतर इथे भरपूर लसूण घालायचे, 10 ते 12 पाकळ्या लसूण घातले। चवीप्रमाणे मीठ घातलं आहे। चवीप्रमाणे इथे लाल तिखट घालायचं आहे। इथे मी जे लाल तिखट घेतलं आहे त्याला रंगसुद्धा खूप छान आहे, त्यामुळे इथे मी काश्मीरी लाल मिरची पावडर घेतलेली नाही आहे। इथे आता 2 चमचे मी दही यामध्ये घालते आहे। अर्धा चमचा साखर घालायची आहे। आंबट तिखट अशी मस्त अशी चटणी आपली ही लसणाची तयार होते। तर इथे पहा, पाणी घालून ही चटणी मी वाटून घेतली। काढून घेऊया। आपण ज्या टिक्क्या बनवल्या त्याबरोबरच आपण जी आता दुसरी रेसिपी बनवतोय, दोन्ही रेसिपीज बरोबर ही चटणी तुम्ही सर्व करू शकता। चटणी तयार आहे। आता आपण पुढची कृती करूया। आपण जो रवा झाकून ठेवला होता तो पाहूया। यातला रवा फुललाय, हे आणखी घट्ट झालाय। तर इथे साधारण आणखी 2 चमचे पाणी मी घालते। मिक्स करून घेऊया। आता यामध्ये किसलेलं आलं घालायचं आहे। बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे। तुम्ही आलं आणि हिरवी मिरचीची एकत्र पेस्ट घातली तरी चालेल। 1 चमचा तेल घालायचं आहे। सगळं मिक्स करून घेऊया। इथे आता एक प्लेट घेतले मी, याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे। तर इथे आपण इन्स्टंट ढोकळा बनवतोय। आता इथे या पिठामध्ये मी 1 चमचा इनो घातला आहे। इनोवरती थोडंसं पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। तर हा इन्स्टंट व्हाईट ढोकळा आपला तयार होईल। इनो मिक्स केल्यानंतर इथे प्लेटमध्ये मी हे पीठ काढून घेतलं आहे आणि हे करतानाच मी गॅसवरती कढईमध्ये पाणीसुद्धा गरम करत ठेवलं होतं। वरून मी थोडंसं लाल तिखट घालते आहे, दिसायला छान दिसावं म्हणून। आता ही प्लेट आपण इथे वाफवण्यासाठी ठेवूया। कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवलं होतं, त्यामध्ये एक प्लेट उलटी करून ठेवली आहे। त्यावरती ही मिश्रणाची प्लेट ठेवायची आहे आणि झाकून आता ढोकळा 10 ते 12 मिनटं आपल्याला वाफवून घ्यायचा आहे। गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची आहे। इथे पहा 10 मिनटं झालेत, ढोकळा आपला तयार झाला आहे। आता हा ढोकळा आपण थंड करत ठेवूया। ढोकळा थंड होईपर्यंत ढोकळ्यावरती घालण्यासाठी फोडणी तयार करूया। तर इथे मी गॅसवरती तडका पॅन गरम करत ठेवला आहे। यामध्ये 1 मोठा चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी घातली आहे। मोहरी इथे तडतडली आहे। आता यामध्ये बारीक चिरलेला कढीपत्ता घातला आहे। यानंतर 2 हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घातल्या। त्यामध्ये मिरच्या परतून घ्यायच्यात 1 मिनिटं। फोडणी तयार आहे। आता ही फोडणी ढोकळ्यावरती घालायची आहे। ढोकळा इथे मी थंड करून घेतला आहे, यावरती ही फोडणी पसरवून घ्यायची आहे। आता या ढोकळ्याचे पीसेस कट करून घेऊया। अगदीच मस्त असे याचे पीस निघतात पहा। जाळीदार असा हा ढोकळा तयार झाला आहे। काढून घेऊया। वरून मी थोडीशी कोथिंबीर घातली आणि चटणी बरोबर हा ढोकळा सर्व केला आहे।
तर हा मस्त असा रव्याचा इन्स्टंट व्हाईट ढोकळा तयार झाला आहे. नक्की करून पहा. आजच्या ह्या दोन्ही रेसिपी तुम्हाला कशा वाटल्या कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपीज आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.